आता भारताकडे जसं मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जवळपास 2.5 महिन्याचं स्टॉक आहे क्रूड ऑइलचा आपल्याकडे. त्यातल्या त्यात आपण रशियासारख्या देशांकडनं क्रूड ऑइलची खरेदी करत आहोत. त्याच्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने ते भारतापर्यंत क्रूड ऑइल येऊ शकतं. तर त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल म्हणा त्याचा भाव जरी वाढला असावा जगामध्ये तरी त्याच्या सप्लायमध्ये तेवढा फार प्रॉब्लेम दिसत नाही आहे. प्रॉब्लेम आहे तो LPGचा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की जे आपल्या देशामध्ये LPG येतं अर्ध्याहून अधिक ते आपण बाहेरून मिळवतो, आयात करतो आणि त्यातलाही मोठा वाटा जो आहे तो आखाती देशांचा आहे. आणि जे आखाती देशांचं सप्लाय ते जवळपास सगळंच सप्लाय या होर्मुज मधनं होतं, या मार्गाने होतं. तर होर्मुज बंद पडल्यामुळे LPGचा जो प्रॉब्लेम आहे तो फार मोठा झालेला आहे आणि त्याचा आत्तापर्यंत काही आपल्याला तसा रस्ता दिसत नाही. कारण असं आहे की जर अमेरिकेहूनही आपण LPG मागवतो आहे, पण जेव्हा आपण आखाती देशातनं LPG घ्यायचो तेव्हा ते 5 ते 6 दिवसात भारतात यायचं. आता जेव्हा आपण अमेरिकेमधनं LPG मागायला सुरुवात केली आहे तर ते भारताला पोचायला जवळपास 1 महिना लागून जाईल, 25-30 दिवस लागतील. त्यामुळे हा LPGचा प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे. एक आपला स्टॉक कमी आहे आणि दुसरं जे मिळवण्याचे इतर मार्ग आहे त्याच्यामध्ये जवळपास 1 महिना लागण्याची शक्यता आहे जर ते होर्मुजच्या मार्गाने नाही आलं तर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.